रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत वांग्याची भाजी। तर हे पहा, मी अशी 3 वांगी घेतलेली आहेत आणि काटेरी आहेत ही वांगी। तर चला मी साहित्य दाखवते। मीठ आहे, तिखट, हळद आहे, जिरे, मोहरी आणि मी शेंगदाणे भाजून असा कूट करून घेतलेला आहे आणि थोडंसं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। आणि अशी कोथिंबीर, भरपूर सारी अशी कोथिंबीर घ्यायची आहे, लसूण पाकळ्या आणि आलं फोडणीसाठी तेल। चला तर मी पुढे दाखवते। मी आता हे वांगे असे याचे काटे काढून थोडंसं देठ कट करून मधून असे कट करून घेणार आहे। वांगी थोडे मोठे आहेत तर मी याच्यामधले 2च वांगे असे कट करून घेणार आहे। हे पहा, मी अशी छान अशी कट करून वांगी घेतलेली आहे। तर हे पहा, मी सगळे काटे आणि अशी फोडी एका वांग्याचे असे 2 भाग केलेले आहेत आणि मी हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहे। तर हे आपलं मिठाच्या पाण्यानं वांगं काळं पडत नाही आहे। चला तर मी पुढे दाखवते। आपल्याला आता हे लसूण आणि आलं आहे ते आपण आता बारीक करून घेणार आहोत। आलं लसूण मी पेस्ट करून घेतलेली आहे। तर चला आपण पुढे पाहूया। हे पहा, एक आपल्याला अशी कढई लागणार आहे आणि ते कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे। तर आपल्याला सुरुवातीला हे पाणी गरम करून घ्यायचे आहे। आपण थंड पाणी कधीही कुठल्याही भाजीला वापरायचं नाही आहे, तर आपण गरमच पाणी करून घेणार आहोत। पाणी आपलं गरम झालेलं आहे, तर मी आता हे काढून घेते। कढई आपली गरम झालेली आहे, तर आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल वापरणार आहोत। जर थोडंसं जास्त घालायचं आहे तेल आपलं गरम होतंय, तर त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहोत। तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्येच आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी अशी तडतडलेली आहे छान, तर याच्यामध्ये आपण एक पत्री टाकून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट आपण टाकून घेणार आहोत। लसूण असं छान असं आपला ब्राऊन कलर आलेला आहे, तर त्याच्यामध्येच आपण हे वांगे टाकून घेणार आहोत। वांगी छान अशी आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। छान अशी वांगी आपली परतून झालेली आहे, तर नंतर आपण हळद टाकायची आहे। हळद फोडणीमध्ये टाकायची नाही आहे, तर जास्त करपली जाते। हे पहा, छान असं आपलं वांगं परतून झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण काळं तिखट टाकणार आहोत। तेही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। जास्त फोडणी करपू नये म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। अगदी थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकायचं आहे। हे पहा, छान असा कलर आपल्या वांग्याच्या भाजीला आलेला आहे आणि छान असं आता परतून झालेलं आहे आपलं तिखटही। तर याच्यामध्येच आपण खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तोही आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूटही छान असा आपण त्याच्यामध्येच परतून घेतलेला आहे। तर आपण चवीपुरतं आता मीठ टाकणार आहोत। तुम्ही गरम मसाला आणि कसुरी मेथीही वापरू शकता, पण नाही टाकली तरी चालते। छान होते भाजी, नक्की करून पहा। छान असं आपलं तेलामध्ये असं वांग परतून झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपण आता गरम पाणी करून टाकणार। हे गरम पाणी मी केलेलंच आहे, तर हे याच्यामध्ये आता ओतणार आहे। छान असे पहा, आपला कलर सुंदर आलेला आहे। छान अशी आपली भाजी झालेली आहे, तर याच्यात शेवटी आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत। 5 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे, त्याच्यानंतर मग मी पुढे दाखवते। चटपटीत वांग्याची भाजी अशी आपली तयार झालेली आहे। हे पहा, मी आता हे काढून घेणार आहे। छान अशी भाजी होते, एकदा नक्की करून पहा। हे पहा, खूप छान असा कलर आलेला आहे वांग्याच्या भाजीला आणि खूप करायला अशी सोपी आहे आणि खायला अशी एकदम टेस्टी। तर नक्की एकदा करून पहा
आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला भरलं वांगंही मी एक दिवस रेसिपी दाखवणार आहे. आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.